नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या स्टॅटिस्टिक पेपर फर्स्ट दॅट इज मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्समध्ये आज आपण क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दॅट इज CDF वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दॅट इज CDF एक्झाम्पल असं आहे. The life of tube light X in hours follows the following distribution given by the probability density function that is PDF fx. So fx is given by k upon x square when 1000 is less than x less than 2000 is equal to 0 elsewhere. Question असं विचारला, determine the constant k and distribution function of x. Also compute the probability that a tube light selected at random will have life between 1500 hours and 1600 hours. आता आपल्याला जे फंक्शन दिलंय ते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. तुम्हाला माहिती प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी fx dx 1 असतं, इज इक्वल टू 1 घ्यायचं असतं. मग आता इंटिग्रेशन 1000 टू 2000 fx म्हणजे k अपॉन एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 असं आपण घेणार. या fx ची ही किंमत आहे. फंक्शन आपल्याला हे दिलेलं आहे k अपॉन एक्स स्क्वेअर. मग हा k कॉन्स्टंट आहे, बाजूला घेतला, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, म्हणजे इंटिग्रेशन 1000 टू 2000. हा छेदातला एक्स स्क्वेअर मी अंशात आणला, तो होणार एक्स रेस टू मायनस 2 dx इज इक्वल टू 1. म्हणजे के कॉन्स्टंट बाहेर, एक्स रेस टू मायनस 2चं इंटिग्रेशन कसं घेणार, एक याच्यात ॲड करणार, यानेच डिवाइड करणार. आता -2 मध्ये एक जर मी ॲड केला तर होणार ते -1 आणि त्यानेच डिवाइड करणार, म्हणजे -1 ने डिवाइड करणार. आणि हे जे लिमिट आहे अप्पर आणि लोअर ते मी इथे लिहून टाकणार, इज इक्वल टू 1. मग हा के बाहेरच आहे आणि तो एक्स रेस टू -1 जो होता छेदात नेल्यानं एक्स रेस टू +1 झाला आणि छेदात -1 होता तो हे मायनस साईन दिला, म्हणजे -1 अपॉन एक्स असं येणार. आणि लिमिट 1000 टू 2000 जसंचे तसं लिहिलं, इज इक्वल टू 1 लिहिलं. पहिल्यांदा आपण एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट भरणार, मध्ये मायनस साईन देणार, मग लोअर लिमिट भरणार. हा के बाहेर तसा तसा आहे, हा -1. या एक्सच्या जागी मी अप्पर लिमिट लिहिलं दॅट इज 2000, मध्ये मायनस साईन देतात, मग परत हे लिहितात -1 आणि एक्सच्या जागी लिहायचं लोअर लिमिट दॅट इज 1000 आणि इज इक्वल टू हा 1 जसाच्या तसा. ह्या दोघांमध्ये जर आपण 2000 LCM काढला, 2000 LCM घेतला तर -1 मायनस प्लस याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण याच्या छेदात 1000 आहे. आपण LCM 2000 घेतला तर याला 1000 आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 इंटू 1 दॅट इज 2. आणि हा मायनस मायनस झाला प्लस, हा मायनस जसाच्या तसा आहे. थोडक्यात के इंटू द ब्रॅकेट -1 + 2 अपॉन 2000 इज इक्वल टू के. यांची वजाबाकी केली 1 आली, म्हणजे 1 अपॉन 2000 असा त्याचा अर्थ. मग 1 अपॉन हा जो 2000 आहे, या 2000 ने जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण 1 ला केलं तर काय होईल, इथं उरेल के, हा 2000 इथं आला मल्टिप्लाय करून, सो के इज इक्वल टू 2000 आला.
याचा अर्थ असा, आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं k इज इक्वल टू 2000. फाइंड कॉन्स्टंट k असं म्हटलं होतं, म्हणून k ची किंमत झाली 2000. आता आपल्याला माहिती आहे की हे डिस्ट्रीब्यूशन फंक्शन आहे. fx इज डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. मग डिस्ट्रीब्यूशन फंक्शन गिवन बाय कॅपिटल fx असतो तो. fx इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी x इज लेस दॅन और इक्वल टू x. दॅट इज मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी इंटिग्रेशन f ऑफ t dt असं लिहित असतं. आणि जेव्हा हे प्रोबॅबिलिटी हे आपण डिस्ट्रीब्यूशन फंक्शन असतं तेव्हा टी मध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतो ते असं लिहितो मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ ऑफ टी डी टी. कारण एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एक्स, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू एक्स लिहायचं याच्याऐवजी एफ ऑफ टी डी टी. आता आपण इंटिग्रेशन घेऊ. लोअर लिमिट तुला 1000 दिलेले 1000 टू एक्स के ऑफ टी स्क्वेअर. फंक्शन जिथं एक्स दिसेल तिथं तू टी लिहिणार. एक्सचा स्क्वेअर हे फंक्शन होतं म्हणून टीचा स्क्वेअर लिहिलं डी टी. दॅट इज के बाहेर आहे कॉन्स्टंट म्हणून 1000 टू एक्स इंटिग्रेशन आहे. हा छेदातला टी स्क्वेअर मी अंशात घेतला तो झाला मायनस टी, तो झाला -2 हा डी टी, तो झाला टी रेस टू -2 डी टी. मग के ची किंमत तर 2000 आहे, आपण मगाशीच काढली. सो केच्या ऐवजी मी 2000 लिहिला. ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे या पॉवरमध्ये एक ॲड करायचा आणि त्यानेच डिवाइड करायचं. ह्याच्यामध्ये जर मी एक ॲड केला तर तो होणार -2 + 1 दॅट इज -1 आणि यानेच डिवाइड करायचं म्हणजे -1. आणि या ब्रॅकेटमध्ये तू हे लिमिट लिहून टाकणार 1000 टू एक्स. इथं मी उल्लेख पण केला के इज इक्वल टू 2000 आहे म्हणून इथं मी 2000 लिहिला. मग हा 2000 हा टी रेस टू -1 आहे. तो मी जर छेदात आणला तर हा मायनसचा प्लस होईल आणि हे जे मायनस साईन आहे ते मी इथं देऊन टाकलं. अंशात काय उरला 1. हा जर छेदात गेला तर पॉझिटिव्ह झाला टी रेस टू +1. अंशात काय उरलं 1 आणि हे वजा चिन्ह मी न्यूमरेटरला देऊन टाकलं आणि इथं लिहिलं लिमिट 1000 लिमिट 1000 टू एक्स. आता आपल्याला लिमिट सबस्टिट्यूट करायचे. आता आपण या ठिकाणी टीचे इथं लिमिट सबस्टिट्यूट करणार. पहिल्यांदा अप्पर लिमिट लिहिणार, मग लोअर लिमिट लिहिणार, मध्ये मायनस साईन देणार. सो टीच्या जागी मी लिहिला एक्स म्हणजे -1 अपॉन टीच्या जागी एक्स मध्ये मायनस साईन, मग परत -1 अपॉन टीच्या जागी लिहायचं 1000. मग ह्या 2000ने जर कंस सोडवला तर 2000 इंटू -1 अपॉन एक्स दॅट इज 2000 अपॉन एक्स. 2000 इंटू 1 दॅट इज 2000. हे मायनस साईन अपॉन एक्स, हे मायनस मायनस प्लस आणि या 2000ने 1ला मल्टिप्लाय केलं तर 2000 अपॉन 1000. हे 3 शून्य कट म्हणजे 2 अपॉन 1 दॅट इज 2. हे -2000 अपॉन एक्स जसंचे तसं वेन 1000 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 2000. सो डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ऑफ एक्स which is denoted by capital F of x is given by 2 minus 2000 upon x when 1000 is less than x less than 2000. तर लक्षात घे हे झालं डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ऑफ एक्स दॅट इज दिस.
आता आपल्याला फायनल प्रश्न असा विचारला की प्रोबॅबिलिटी that the life of a tube light is between 1500 to 1600. This is given by distribution function. 1500 is less than x less than 1600. That means f of 16 this minus f of 1500 that is this. आता आपण प्रोबॅबिलिटी आता आपण डिस्ट्रीब्यूशन फंक्शन बघितलं होतं की के म्हणजे 2000 याची किंमत लिहायची एफ ऑफ टी म्हणजे इथं लिहायचं 1/1500 1/1500 minus 1/1600 this subtraction is this. मग 2000 into the bracket या 1600 नी क्रॉस मल्टिप्लिकेशन कर, या 1600 ने इकडं मल्टिप्लाय कर, या 1500 ने इकडं मल्टिप्लाय कर आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार लिह. सो 1600 into 1 is 1600 minus 1500 into 1 that is 1500 upon product of these two. आता आपण काय करूया की हे 2 शून्य आणि हा 1 शून्य असे 3 शून्य छेदातले या 2000 ची 3 शून्याशी कट करून टाकू. म्हणजे इथं उरला फक्त 2. यांची वजाबाकी केली तर ती आली 100 आणि छेदामध्ये उरला 15 into 160. मग हा शून्य कट केला. 5 दुने 10 तर इथं म्हणलं मी 5 त्रिक 15 या दोघांना 5 ने भागलं. आता हे बे दुने 4 आहेत अंशात, हे 4 1 4 आणि 4 चौक 16 असं होणार. म्हणजे अंशात काहीच नाही उरला म्हणजे 1 उरला आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार घेतला, तो गुणाकार आला बघ 12. 3 चौक 12. मग हा भागाकार मी करून बघितला, एकाला 12 ने भागला. पहिली ही संख्या आहे, तसं आपण हे कॅल्सीने पण करतो, पण भागाकार करून बघ. 1 ही संख्या कशी लिहिणार आपण, हा अंशातला 1 कसा लिहिला 1.0000. मग 12 0 0 एकाला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, वजाबाकी केली 1 आली, वरतून घेतला हा 0 आणि हा जो डेसिमल होता इथं वर देऊन टाकला. आता परत 12 ने याला भागायचं, ही परत लहान संख्या आहे 12 पेक्षा म्हणून 12 0 परत शून्याचा भाग, 10 मधून 0 गेला खाली उरला 10, वरतून घेतला हा 0. 12 8 96, 100 मधून 96 गेले खाली उरले 4, वरतून घेतला 1 0. 12 त्रिक 36, 40 मधून 36 गेले खाली उरले 4, वरतून घेतला 0. परत 12 त्रिक 36च होईल, याला जर पुढं भागलं तर अशा रीतीनं परत 4 उरतील, परत 3चा भाग जाईल. सो वी स्टॉप हिअर. 0.0833 हा याचा भागाकार. So this is distribution function between 1500 to 1600 is 0.0833. धन्यवाद.